नमस्कार, प्रज्ञा शेठ. मी आयडियल कॉलनीमध्ये कोथरूडमध्ये राहते. मी गेली 10 वर्ष वेस्ट सेग्रिगेशनमध्ये स्वतः घरच्या लेवलला प्रत्येक सोर्स आहे सेग्रिगेशन करते प्रत्येक कचऱ्याचं. त्याच्यात वेट वेस्ट असू दे किंवा ड्राय वेस्ट. आता आपल्याला माहिती आहे की ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट वेगळं द्यायचं आहे, पण ड्राय वेस्टमध्येही किती प्रकारचे वेस्ट येतात जे आपल्याला सेग्रिगेट करून योग्य त्या ठिकाणी रिसायकलला देणं महत्त्वाचं आहे. आता आपण जे काही झालंय सगळ्यांकडून ऐकतो सोशल मीडिया आणि सगळीकडून की खूप सगळ्यांना प्लॅस्टिकच्या कचऱ्याविषयी तर सगळ्यांना कळलेलं आहे. तर प्लॅस्टिक शिवाय आपल्या घरात बॉक्सेस, मेटल, ग्लास आणि कपडे हे एवढ्या प्रकारचं वेगवेगळं वेस्ट जे घरात येतं ते प्रत्येक वेस्ट जर योग्य त्या ठिकाणी रिसायकलला गेलं तर आपल्या सिस्टीमवरचा जो लोड आहे रोजच्या कचऱ्याचा तो नक्की कमी होईल. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी करायच्यात की आपल्या घरचं जे वेस्ट आहे ते सेपरेटली गोळा करून ते योग्य त्या रिसायकलरपर्यंत पोचवायचं आहे. त्यामुळे होईल एवढंच की ते क्लीन कंडिशनमध्ये रिसायकल पर्यंत पोहोचेल आणि ते व्यवस्थित रिसायकल होऊ शकेल. कारण की आपण जर कचऱ्यात ते टाकलं तर ते एक तर क्लीन राहत नाही, ते रिसायकलला पुढे प्रॉब्लेम्स येतात किंवा मग डंप होऊन एखाद्या ठिकाणी ते सेग्रिगेट करणं खूप कठीण जातं. त्यामुळे प्रत्येकाने आपण स्वतः आपल्या घरचं जे कचरा आहे तो आपण सेग्रिगेट करून योग्य त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. आपला कचरा आपली जबाबदारी असं समजून आपण काम केलं पाहिजे. आणि मी आता 10 वर्ष झाली प्लॅस्टिक माझ्या घरचा एक छोटा तुकडाही प्लॅस्टिकचा कचऱ्यात जात नाही. 10 वर्ष झाली प्रत्येक घरात जे प्लॅस्टिक येतं माझं छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणतो की बाहेरून मी प्लॅस्टिकची पिशवी आणत नाही, पण वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या सगळ्या आपल्या प्लॅस्टिकमध्येच येतात. त्या योग्य प्रकारे वेगळ्या करून आपल्याला आता भरपूर संस्था माहिती आहेत त्यांच्याकडे आपण रिसायकलसाठी देऊ शकतो, जे पुढे जाऊन ते प्लॅस्टिक रिसायकल होईल आणि जे डम्पिंग ग्राउंडवर जाऊन डंप होणार नाही. आणि वर्षानुवर्ष आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिकचं लाईफ खूप आहे, 400-500 वर्ष ते तसंच राहतं. ॲटलिस्ट छोट्या छोट्या गोष्टीतून हा प्लॅस्टिकचा कचरा जरी आपण रिसायकलला पाठवला तर सिस्टीमवरचा खूप मोठा लोड कमी होईल.